आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की MST CET 2025 च्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत। हे डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत। जर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला पुढे जाऊन भरपूर काय बेनिफिट्स सुद्धा मिळू शकतात। तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी फी कन्सेशन मिळेल, कॅटेगरी वाईज तुम्हाला सीट रिझर्वेशन मिळतील, तुम्हाला स्कॉलरशिप मिळतील आणि अजून भरपूर काही। बट जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप काही प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात। जर तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये किंवा फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायला जाणार असाल तर तुमचं त्यावेळी मे बी ॲडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं। सो कोणतेही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी एक इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा सांगणार आहे डॉक्युमेंटच्या रिगार्डिंग। सो तुम्ही तो पॉईंट मिस नका करू। सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल। आता ह्या व्हिडिओला मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय। पार्ट नंबर 1 कॉमन डॉक्युमेंट्स जे सगळ्या मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत, अँड पार्ट नंबर 2 स्पेशल डॉक्युमेंट जे फक्त रिझर्व कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत। सगळ्यात पहिले आपण बघूया पार्ट नंबर 1 कोणते कॉमन डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत। सगळ्यात पहिला डॉक्युमेंट आहे डोमिसाइल सर्टिफिकेट। डोमिसाइल सर्टिफिकेट हे एक प्रूफ आहे की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधून बिलॉंग करता। हे सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आणि फार्मसीमध्ये ॲडमिशन घेता तर त्यावेळी तुम्हाला भरपूर स्कॉलरशिप सुद्धा मिळतात। या सर्टिफिकेटचा अल्टरनेटिव्ह सुद्धा आहे जसे की बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट, बट आय रेकमेंड की तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेटला सुद्धा अप्लाय करून ठेवा। नंतर सेकंड डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट। इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या पॅरेंट्सचं रिक्वायर्ड असतं। ह्याच्यावरती तुमच्या पॅरेंट्सची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही मेन्शन केलेली असते। बेसिकली हे 2 टाईपचं असतं, एक आहे 1 इयरचं इन्कम सर्टिफिकेट आणि दुसरं आहे 3 इयर्सचं इन्कम सर्टिफिकेट। दोघांपैकी तुम्ही कुठलंही इन्कम सर्टिफिकेट इश्यू करू शकता, बट हे इन्कम सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे। नंतर थर्ड डॉक्युमेंट आहे तुमचं 10वीची मार्कशीट। 10वीची मार्कशीट तुमच्या सगळ्यांकडे असेलच, बट जर त्या मार्कशीटवरती काय मिस्टेक असेल तर तुम्ही आत्ताच ती करेक्ट करून घ्या, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। नंतर फोर्थ डॉक्युमेंट आहे तुमचं गॅप सर्टिफिकेट। गॅप सर्टिफिकेट फक्त त्याच मुलांना रिक्वायर्ड आहे ज्या मुलांनी गॅप घेतलेली आहे, म्हणजे ड्रॉपर स्टुडंट आहेत त्या मुलांसाठीच। गॅप सर्टिफिकेटसाठी तुम्हाला ॲफिडेविट करावं लागतं। ॲफिडेविट करून तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढू शकता। नंतर फिफ्थ डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड। आता आधार कार्ड तुमच्या सगळ्यांकडे असेलच, बट ते आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या। जर त्याच्यावरती काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो। आय नो तुम्ही सगळे बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये बिझी आहात आणि जर तुम्हाला आत्तापासूनच ह्या डॉक्युमेंटला अप्लाय करायचं असेल आणि जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही तुमचं हे काम तुमच्या पॅरेंट्सला सांगू शकता। तुमच्या पॅरेंट्सला ही व्हिडिओ दाखवा, तुमच्या डॉक्युमेंट्सची लिस्ट द्या, तुमचे पॅरेंट्स बरोबर तुमच्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून देतील। ऑल्सो जर तुम्ही MST CET किंवा JEE प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीजची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही टेक्स्टबुकची टेस्ट सिरीज यूज करू शकता। या टेक्स्टबुकच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला भरपूर काय फायदे मिळतात, जसे की सगळ्यात पहिले तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट मिळत आहे, परत तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट मिळत आहे, PYQ सेक्शनल टेस्ट तुम्हाला मिळत आहे, ॲज वेल एज तुम्हाला स्टडी नोट्स सुद्धा ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। प्लस ह्या टेस्टचा जो इंटरफेस आहे हा ॲक्च्युअल एक्झाम टाईप आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाता त्यावेळी जसं तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती इंटरफेस असतो सेम टू सेम तसंच इंटरफेस तुम्हाला ह्या टेस्ट देताना मिळेल। म्हणजे ह्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झामला जाल तेव्हा तुम्हाला नर्वसनेस होणार नाही। प्लस ह्याच्यामध्ये प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला ॲनालिटिक्ससुद्धा मिळेल। या ॲनालिटिक्समधून तुम्ही ॲनालाइज करू शकता की कुठलं तुमचं वीक सेक्शन आहे आणि कुठलं तुमचं स्ट्रॉंग सेक्शन आहे। सो तुम्ही हे टेस्ट सिरीज यूज करू शकता। ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत। ह्याचे काही फ्रीमधले टेस्ट सिरीज आहेत तर ते तुम्ही फ्रीमधले टेस्ट सिरीज द्या, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही पेड टेस्ट सिरीजसुद्धा परचेस करू शकता। ह्याची प्राईस अराउंड 600 आहे। 6 मंथची ह्याच्यामध्ये व्हॅलिडिटीसुद्धा आहे। सो तुम्ही हे नक्की टेस्ट सिरीज द्या। ह्याचे सगळ्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आता आपण बघूया पार्ट नंबर 2 दॅट इज स्पेशल डॉक्युमेंट्स। असे डॉक्युमेंट्स जे फक्त रिझर्व कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत। जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल जसे की OBC, SCBC, SC ST, VJNT किंवा EWS अशा कुठल्याही इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत। कोणते डॉक्युमेंट्स आहेत, लेट स्टार्ट। सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे ते आहे कास्ट सर्टिफिकेट। कास्ट सर्टिफिकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। नंतर सेकंड डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर जणांकडे हे सर्टिफिकेट अवेलेबल नसतं, तर ह्या सर्टिफिकेटला आत्ताच तुम्ही अप्लाय करून ठेवा। ॲक्च्युली काय आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर ह्याला यायला खूप वेळ लागतो, खूप महिने लागतात, तर त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही ह्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय करून ठेवा। नंतर थर्ड डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड नसणार आहे, बट जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे गरजेचं आहे।
आणि हे तुम्ही आत्ताच अप्लाय करून ठेवा, कारण की ह्याला अप्लाय केल्यानंतर ह्याला यायला खूप वेळ लागतो. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही ह्या कॅटेगरीजच्या सर्टिफिकेटला अप्लाय करून ठेवा. नंतर 4th डॉक्युमेंट आहे EWS सर्टिफिकेट, म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे सर्टिफिकेट. जर तुम्ही EWS मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. स्पेशली ती मुलं जी मुलं ओपनमधनं बिलॉंग करतात. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेट अप्लाय करून ठेवा. ह्याचे पण भरपूर काय काय बेनिफिट्स आहेत. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की पार्ट 2 मध्ये जे पण मी तुम्हाला स्पेशल डॉक्युमेंट सांगितले जे फक्त रिझर्व्ह कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत आणि ह्याला तुम्ही आत्तापासूनच का अप्लाय करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट पाहिजे असेल तर ह्याची मी एक लिस्ट PDF बनवून मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेली आहे. सो तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट, जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगेन. तर इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्ही MHCD 2025च्या एक्झामला रजिस्टर करता तर त्यावेळी तुम्हाला सगळेच डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड नाही करावे लागत. तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड, तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर हेच तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावं लागतं. बाकी कुठलेही डॉक्युमेंट्स, म्हणजे जरी तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून अपलोड नाही करावे लागत. म्हणजे आत्ता जरी तुमच्याकडे कोणतेही कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स अवेलेबल नसतील तरी पण तुम्ही MHCDचे एक्झामला रजिस्टर करू शकता आणि तुम्ही एक्झाम देऊ शकता. बट तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत, कारण की ह्या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर ह्याला बनायला खूप वेळ लागतो. सो त्यामुळे आत्ताच तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स अप्लाय करून ठेवा. कारण की तुमची MHCDची एक्झाम झाल्यानंतर एक तुमची ॲडमिशन प्रोसेस होते, ज्याला आपण बोलतो कॅपराऊंडची प्रोसेस. त्या कॅपराऊंड प्रोसेसच्या वेळी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होतात आणि त्याच्यामध्ये काही पण मिस्टेक सापडली किंवा जरी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील त्यावेळी तर तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतो. लास्ट इयरचे भरपूर काही एक्झाम्पल्स आहेत. काही मुलं अशी होती ज्यांच्या डॉक्युमेंट्सवरती मिस्टेक होते, काही मुलांचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते, तर त्यामुळे त्यांचं एंड मुमेंटला त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालेलं आहे. सो त्यामुळे तुमच्यासोबत असं नको व्हायला, तर त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला सांगतोय की जेवढे पण मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ह्याच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर ते तुम्ही आत्ताच अवेलेबल करून घ्या, आत्ताच त्याला अप्लाय करून ठेवा. जर कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही आत्ताच करेक्ट करून ठेवा, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम फेस नाही करायला लागला पाहिजे. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला MHCDचे टेस्ट सिरीज द्यायचे असतील तर तुम्ही टेक्स्टबुकचे टेस्ट सिरीज देऊ शकता. त्याची पण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.